मंडळी, आज आपण मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो घालून त्यामध्ये रवा घालून खूपच आगळा वेगळा पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी असा हा पदार्थ बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। चला तर करायला घेऊयात ही रेसिपी। यासाठी इथे एक मोठा टोमॅटो मी रफली चॉप करून घेतलेला आहे, ओबड-धोबड चिरून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये घालूया 1 वाटी रवा। आता रवा घेताना तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाडा किंवा बारीक कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। आता हा 1 वाटी रवा मी घेतलेला आहे, तो सुद्धा या टोमॅटोवरच म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। यानंतर यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे घरगुती तांदळाचं पीठ आहे। यानंतर 1 चमचा बेसन घातलाय। यानंतर 2 काश्मीरी मिरच्या घेतल्यात, या मी 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या। पाणी काढलं, बिया काढल्या आणि त्यानंतर यामध्ये घातल्या। 2 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा मध्ये चिरून घातलाय। यानंतर 1 वाटी इथे मी ताक घेतलाय, म्हणजेच दहीमध्ये पाणी घालून फेटून घेतलेलं आहे। यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलंय। सुरुवातीला कमी घालायचं, नंतर लागेल तर आपण घालू शकतो। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता झाकण लावूया आणि एकदम बारीक वाटून घेऊया। जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचंय। तर हे पाहू शकता तुम्ही, मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे बॅटर आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, 1 वाटी पाणी घालते आणि ते पाणी मिक्सरच्या भांड्यातनं यामध्ये घालते। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपण मस्त टोमॅटोचा डोसा बनवणार आहोत। मंडळी, तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा। बॅटर पाहू शकता, असं पाहिजे या पद्धतीचं, जास्त घट्ट नको, कारण आपण जाळीदार पातळ डोसे बनवणार आहोत। आता हे बॅटरमध्ये आपण रवा घातलेला आहे, यासाठी झाकण ठेवूया आणि 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यामध्ये घातलेला रवा छान असा फुलून येईल। आता आपण हा टोमॅटोचा डोसा बनवतोय, तर याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी बनवूया। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसून घेतलेलं ओलं खोबरं घातलंय, तुम्ही खोबऱ्याचे काप घालू शकता। मूठभर कोथिंबीर घालायची आहे। यानंतर घालूया थोडीशी पुदिन्याची पानं आणि नंतर घालूया 1 चमचा मोठा भाजलेली फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 लहान आल्याचा तुकडा घातलेला आहे। यानंतर तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत। 2 मी तिखट हिरव्या मिरच्या घातल्यात। अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि यानंतर घालायचा आहे आपल्याला याला मस्त चटपटीत आणि आंबट गोड ही चटणी होण्यासाठी 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ। आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया, झाकण लावून मिक्सरला एकदम बारीक चटणी वाटून घेऊया। मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे, एकदम भारी झाली होती चवीला। तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा। काढून घ्यायची आहे। आता याला फोडणी देऊया, मस्त अशीच खाऊ शकता, पण फोडणी देते मी। कडकडीत तेल गरम केलं आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आणि हे चांगलं दोन्ही छान असं तडतडलं, मस्त खमंग सुगंध यायला लागल्यावर कढीपत्त्याची पानं, 2 बोर मिरची घातली आहे। यानंतर ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची आहे। मिक्स करून घेऊया। मस्त अशी चटपटीत आंबट गोड आपली ही हिरवीगार चटणी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही मंडळी कधी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा, चवीला खरं सांगते खूपच मस्त झाली होती। ही चटणी तुम्ही डोशाबरोबर, इडलीबरोबर खाऊ शकता किंवा ढोकळा बनवला, इतर काही नाश्त्याचे पदार्थ बनवले तर त्याचबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। चला तर 5 मिनिटं आपण टोमॅटोच्या डोशाचं बॅटर झाकून ठेवलेलं होतं, पाहूया। 5 मिनिटानंतर मस्त रवा असा फुललेलाच आहे। थोडंसं हे बॅटर पाहू शकता घट्टसुद्धा झालेलं आहे। हे पहा, एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये काही पदार्थ घालणार आहोत। तर सुरुवातीला घालूया 1 चमचा जिरं, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं चिरून घेतली आहेत, यामुळे फ्लेवर खूप छान येतो, नक्की वापर करा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे। यानंतर हे सगळं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता, जसं गाजर, कोबी, शिमला मिरची या भाज्या ॲड करू शकता। बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा, या पद्धतीचं असं हे बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको। यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, थोडंसं तेल लावायचं आहे। हा नॉनस्टिक तवा आहे, त्यामुळे जास्त तेलाची गरज वाटत नाही। थोडंसं तेल लावून पसरवून घ्यायचं, म्हणजे हे डोसे आहेत ते चिटकत नाही तव्याला।
ब्रशने पसरून घेतल्यानंतर एखाद्या सुती कापडाने किंवा टिश्यूने हे तेल आहे ते पुसून घ्यायचं आहे। आता तेल घालण्यापूर्वी तवा चांगला मी एकदम कडकडीत गरम करून घेतला होता। गॅसची फ्लेम फास्ट केली होती आणि त्यानंतर यावर तेल घातलेलं आहे। आता यावर डोशाचं बॅटर घालताना सुद्धा एकदम कडकडीत तवा गरम असावा। एकदा हे बॅटर आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सुरुवातीला कडेकडेने आणि नंतर मध्यभागी हे बॅटर घालायचं आहे, कारण मध्यभागी तवा जास्त गरम झालेला असतो। यासाठी सुरुवातीला कडेकडेने आणि त्यानंतर अशा पद्धतीने मध्यभागी हे बॅटर घालायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। बॅटर घालताना फास्ट फ्लेम ठेवली होती। स्लो फ्लेमवर आपल्याला 5 मिनिटं हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता वरून मस्त कोरडा झाला आहे। यानंतर साईडच्या कडेला थोडंसं असं तेल लावायचं आहे आणि पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आणि एका बाजूने चांगला शेकेपर्यंत वाट बघायची आणि त्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे। मस्त असा हा एका बाजूने शेकलाय पाहू शकता। याच्या कडासुद्धा अशा सैलसर झालेल्या आहेत। याच्या साईडच्या कडा अशा लूज करायच्या, मोकळ्या करायच्या आणि यानंतर याला पलटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता याला जाळ्यासुद्धा खूप मस्त अशा आलेल्या आहेत। हा पातळ डोसा आहे त्यामुळे सावकाश याला पलटून घ्यायचं। हे बघा मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा डोसा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे, शेकून घ्यायचा आहे। एका बाजूने भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने सुद्धा हा बघा मस्त असा डोसा भाजून घेतलेला आहे। छान अशा जाळ्या पडल्या, चांगला कुरकुरीत झालेला आहे। शिवाय दुसऱ्या बाजूने सुद्धा हा कोरडा झालेला आहे। आता एका जाळीवर काढून घेऊया। जाळीवर काढून घेतल्यामुळे याची वाफ असते ती निघून जाते, याला ओलसरपणा येत नाही, पाणी सुटत नाही। हे बघा असं जाळीवर काढल्यानंतर बाजूला ठेवून देऊया। दुसरा सुद्धा डोसा याच पद्धतीने बनवायचा आहे। तव्याला हलकंसं तेल लावते, जास्त तेल लावत नाही आणि यानंतर बॅटर एकदा परत हलवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर साईडच्या कडेने आणि मध्यभागी हे बॅटर सारख्याच पद्धतीने घालायचं आहे। एका बाजूने चांगला शेकू द्यायचा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने हा डोसा शेकून घ्यायचा। मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हा बघा हासुद्धा डोसा मस्त असा कोरडा झालेला आहे। आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असाच भाजून घेऊया। हा डोसा मस्त मी कुरकुरीत बनवलेला आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा मस्त आलेला आहे। आता हा डोसा आहे तो काढून घेऊया। जाळीवर काढायचा, मस्त चवीला लागतो। मंडळी तुम्ही कधी हा बनवला नसेल तर एकदा बनवून बघा। तुम्हाला जर भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल तर सकाळच्या घाई गडबडीत फक्त 10 मिनिटात तुम्ही हा जाळीदार टोमॅटोचा डोसा बनवू शकता। चटणीसुद्धा मस्त झाली आहे, नक्की करून बघा। करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। हे पहा तुम्हाला एक डोसा दाखवते, मस्त असा जाळीदार झाला आहे। याला तुम्ही घावणेसुद्धा म्हणू शकता। मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत। हा डोसा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, चवीला एकदम भारी लागतो, मुलं आवडीने खातील। असेच वेगवेगळ्या डोस्यांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे मंडळी, ती सुद्धा एकदा नक्की पहा। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील, अगदी झटपट बनणाऱ्या आहेत। या हिरवी चटणीसोबत हा डोसा खायला एकदम मस्त लागतो, तुम्ही सुद्धा करून बघा। आजची रेसिपी ही टोमॅटोच्या डोस्याची कशी वाटली तुम्हाला कमेंट करून ते सुद्धा मला नक्की सांगा। जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, म्हणजे ते सुद्धा या पद्धतीने डोसा बनवू शकतील।